आता आम्ही गाडीकडं चालत चाललो रस्त्यावरून गाडी शोधत. कशी खूप ट्रॅफिक होती तर गाडी सोडली एका बाजूला आणि रिक्षाने पटकन तिकडं आलतो. आता चाललं गाडी शोधत पायांची आणि कमरेची वाट लागली आहे. तर आता टाइम झाला तर तुम्हाला स्कॅम सांगायचा. इथं 1 तास गाडी लावायचे 50 रुपये चार्जेस आहे. आम्ही 2 तास गाडी लावली तर झाले 100 रुपये बरोबर. पण तो माणूस येऊन बोलला का तुमचे 10 मिनिटं एक्स्ट्रा झाले 2 तासाच्या वर, तर एक्स्ट्रा 100 रुपये फाईन त्यांनी लावली आहे. जर 2 तासाच्या पुढे 1 मिनिट जरी तुमचा जातोय तर इथे 100 रुपये चार्ज एक्स्ट्रा केले जातात. तर हा एक प्रकारचा स्कॅम आहे. त्यांनी ही गोष्ट आम्हाला आधी सांगितली नव्हती. जर 1 मिनिट जास्त होतोय तर त्याचे एक्स्ट्रा 100 रुपये लागतात म्हणून. आपण पोहोचलो आहे खाटूला, म्हणजे ऑलमोस्ट खाटू श्यामच्या मंदिरातच, खाटूजीच्या मंदिरातच पोहोचलो आहे. पण मंदिर बंद झाल्या कारणास खाटूला जायच्या सर्व मार्ग बंद केले आहे आणि त्याच कारणामुळे आपल्याला खाटू जिथनं बंद केलं आहे तिथनंच आपल्याला पुढं हॉटेल शोधायला लागेल. आणि आता आपण आलेलो आहे गिरीधर काहीतरी आहे हॉटेलचं नाव, गेस्ट हाऊस म्हणून. तर तिथं आपण आलेलो आहे. आता हॉटेल आहे, आपण इथं बघूयात वाटतं आपल्या रूम भेटतो. तर मित्रांनो आपण आता रिक्षाने चाललो आहे खाटूश्याम बाबा मंदिराला, कारण आपली गाडी आज जात नाही. अरे बघा रिक्षामध्ये चाललो आपण फार एकदम. मित्रांनो बघा आपण अशा प्रकारची रिक्षा करून आता आलेलो आहे. शनी मंदिरापाशी ती सोडलेली आहे. पक्का कॉक्यात रस्ता होता, पक्का कुठून आम्ही आम्हाला आणलेले आहे. ह्या सगळी थांबले तर इकडनं आपण चाललोय. 20 रुपये ना एका सीटरला 20 रुपये. आप खुशी क्षण बचे बाबा श्याम के पट मंगल होने में, आप खुशी क्षण बचे बाबा श्याम के पट मंगल होने में. अतः जो भी श्याम भक्त लाइन में लगे कृपया तुरंत आगे बढ़ जाए. आप खुशी क्षण पश्चात बाबा श्याम के पट मंगल हो जाएंगे. उसके बाद मंदिर बंद होणार आहे भाऊ. ते बोलले की खाटूश्यामजी उद्या नाही मिळणार कारण त्यांच्याकडे काहीतरी आहे. आप खुशी क्षण बचे बाबा श्याम के पट मंगल होने में, त्यामुळे आम्ही क्षण बचे बाबा श्याम के पट मंगल होने. खाटूश्यामजी उद्या बंद आहे त्यामुळे आम्ही आत्ता आलोय. ते बोलले 10ला बंद होणार आहे. आता 9 वाजलेले. पटकन हॉटेलवर आलोय, हातपाय धुवून धुतलेत आणि आहे तसं निघालेलोय. आणि मेन म्हणजे ज्या फोनमध्ये मी ब्लॉग बनवते तो फोन सुद्धा इथंच राहिला हॉटेलमध्ये. तर मित्रांनो आपल्याला आता इथं आरती भेटणार आहे. काय होतं रे मला बयापूल सिरीज म्हणून आलेलं आहे. आपल्या आरती भेटू शकते आता शक्यता. मंदिर बंद व्हायच्या ह्याच्यावर आहे. तुम्ही बघू शकता लय जोरात गर्दी आहे. मागं बघा लय भारी गर्दी इकडं. तुम्ही चालले आरतीला. शिर्डी सारखी दुकान आहे इकडं मग सगळी. हे बघू शकता आपण आता मेन रोडवर आलेलो आहे. लोक पळत सुटायला लागले. बघू शकता इथं लाईनी अशा प्रकारे लाईन लागलेली आहे. हे काय प्रकार है? सब जाने वाले हो क्या आगे? हम किस लिए रुके?
आता इथून पुढचा व्हिडिओ मला काढता येणार नाहीये कारण त्यांनी लिहिलंय तिथं की नाही येणार म्हणून काढता तुम्हाला फोटो वगैरे. हो हो नाही काढणार. 10 बजे तक चलाएंगे ना. अचानक लाईन चेंज डायरेक्ट देवासमोर. कसं वाटतंय चला जेवण वगैरे करायला. आता आम्ही आलो इथे जेवायला. वीडियो तो निकालना पड़ेगा बेटा पण इसलिए नहीं जमेगा. ले हलतोय. आमचं मस्त दर्शन झालंय. मी तुम्हाला म्हटलेले आम्ही आता चाललोय खाटू श्यामला पण आम्ही दर्शन घेणार होतो सकाळी पण आम्हाला आता कळलं की नाही उद्या असं काहीतरी आहे. तर मंदिर बंद आहे उद्या आणि ते संध्याकाळी 5ला ओपन होणार आहे. तुम्हाला दर्शन करता येणार नाही उद्या. त्यामुळं आम्ही आलो थेट रूममध्ये आणि लगेच फ्रेश झालो आणि लगेच गेलो. 9:30ला आम्ही पोचलो. लगेच आमचं 10 मिनिटात दर्शन झाले. 9:40 9:45 पर्यंत आम्ही बाहेर निघलोय. एवढी गर्दी होती तरी पण आमचं 10 ते 15 मिनिटात दर्शन झालेलं आहे आणि आम्ही परत एकदा रूममध्ये आलेलो आहे. तसं हे आमच्या संग पहिल्यांदा नाही आहे. आमचं उज्जैनमध्ये पण असंच झालं, ओंकारेश्वरला पण असंच झालं आणि आता खाटू श्यामलाही असंच झालेलं आहे. किती गर्दी असो आम्हाला दर्शन मिळतं लवकर.